नमस्कार. सीईटी सेलला दोन प्रकारच्या लिस्ट पब्लिश झाल्या. एक मेरिट लिस्ट आणि दुसरी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. जी मेरिट लिस्ट असते तर त्यामध्ये आपला सिरियल नंबर म्हणजे मेरिट लिस्ट नंबर नेमका किती आहे तर हे नक्कीच तुम्ही चेक केलेलं असेल की ज्याला SML म्हणतात, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. आता या मेरिट लिस्टमध्ये कोणते विद्यार्थी हे गव्हर्नमेंट BMS आणि प्रायव्हेट BMS साठी सेफ झोनमध्ये आहेत तर याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला तर नक्की एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका. बोर्डवर मी काही डेटा मांडलेला दिसतोय, जसं की कॅटेगरीमध्ये SC, ST, VJ, NTB अगदी SEBC पर्यंत. या साईडला गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या साईडला प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि हे जे नंबर तुम्हाला दिसत आहेत तर याला ऑल इंडिया रँक असं म्हणतात की जो आपल्या स्कोअर कार्डवर असतो. या ऑल इंडिया रँकला नेमका स्कोअर किती आहे कॅटेगरीनुसार तर यावरून आपल्याला सेफ झोनमध्ये असलेले स्टुडंट नक्कीच समजतील. तुम्ही जर समजा सेफ झोनमध्ये येत नसाल, यापेक्षा 10-20 मार्क कमी असाल तर नक्कीच तुम्ही काळजी करायला नको. कारण काय तर शेवटपर्यंत जरी कट ऑफ काही खाली आला तर तुमची ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये नक्कीच होऊ शकते. पण या स्कोअरपेक्षा, या ऑल इंडिया रँकपेक्षा तुम्ही जर खूप दूर असाल तर तुम्ही आता सेकंड ऑप्शन निवडायलाच पाहिजे. एकतर BDSकडे जा, BHMSकडे वळा किंवा एक शेवटपर्यंत काउन्सिलिंग करून रिपीट हे ऑप्शन ठेवा, जेणेकरून जर शेवटच्या राऊंडला कट ऑफ कमी नाही झाला तर तुमचं वर्ष वाया जाणार नाही. रिपीटचा ऑप्शन असल्यामुळं तुमची तयारी चांगली होईल. किंवा मग एक दुसरा ऑप्शन की तुम्ही आउट ऑफ स्टेटच्या तयारीला लागायला पाहिजे. बघूया सेफ झोन नेमका कोणत्या विद्यार्थ्यांचा येतोय. सुरुवात करूया गव्हर्नमेंट BMS कॉलेजपासून, कॅटेगरी ST पासून. तुम्हाला सगळं दिसतंय व्यवस्थित. ST मध्ये जो SML आहे 30,939 या विद्यार्थ्याचा. ऑल इंडिया रँक आहे 4,58,241 आणि याचा स्कोअर येतोय 360. हा जो विद्यार्थी आहे तर हा गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठी सेफ झोनमध्ये आहे आपल्या मेरिट लिस्टमधला. आता हेच जर आपण STचा प्रायव्हेटचा जर कट ऑफ बघितला यावर्षीचा तर हा जवळपास SML येतोय 35,791. ऑल इंडिया रँक आहे 5,59,314, जसं की समजा इकडे मांडलेला दिसतोय तुम्हाला. यानंतर स्कोअर येतोय या विद्यार्थ्याचा 319. तर हा प्रायव्हेट BMS, गव्हर्नमेंट BMS कॅटेगरी STचा यावर्षीचा सेफ झोनमध्ये असलेला स्टुडंट आहे. तुम्ही जर या स्कोअरपेक्षा नक्कीच जास्त स्कोअर तुम्हाला असेल, तुम्ही ST मध्ये असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही. तुम्हाला एक तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल किंवा प्रायव्हेट मिळेल. आता जर आपण जास्तीत जास्त क्वेश्चन जर केला तर ओपनचा येतो की ओपनचा कट ऑफ नेमका किती जाईल. तर बघा ओपनसाठी मी या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो ऑल इंडिया रँक मांडलेला आहे तर तो 1,49,012 आहे. तर या विद्यार्थ्याचा SML जो आहे तर तो दिसतोय जवळपास 13,328 आणि याचा जो स्कोअर आहे तर तो 541 निघतोय. गव्हर्नमेंट BMS साठी हा विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहे कॅटेगरी ओपन मधून. थोडक्यात तुम्ही जर ओपन मध्ये असाल, तुम्हाला 550 मार्क आहे, तुम्हाला 500 मार्क आहे तर गव्हर्नमेंट BMS मिळण्याचे चान्सेस थोडे कमी झालेले दिसतात. आता यानंतर जर तुम्ही ओपन मध्ये असाल आणि तुम्हाला प्रायव्हेट BMS सुद्धा चालत असेल तर तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो 3,87,463 यापेक्षा कमी असायला पाहिजे. तुमचा स्कोअर हा 394 मार्क्सपेक्षा जास्त यायला पाहिजे. जर तुम्ही 394 मार्क्सपेक्षा जास्त असाल, ओपनमध्ये असाल तर तुम्ही BMS सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट BMS साठी तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं म्हणायला काही हरकत नाही. बघा हे जे कट ऑफ आहे तर या कट ऑफवर इफेक्ट फक्त एका गोष्टीचा होऊ शकतो. जर नवीन काही BMS कॉलेज यावर्षी ॲड झाले शेवटच्या राऊंडला तर हा कट ऑफ थोडाफार खाली येऊ शकतो. पण खूप 50-60 मार्क, 100 मार्क कट ऑफ खाली येईल तर अशी चिन्ह यावर्षी दिसत नाहीत. आता OBCचा जर विचार केला आपण तर OBC मध्ये जो SML मध्ये येणारा नंबर आहे तर तो 13,069 आहे लिस्टमधला आणि याचा ऑल इंडिया रँक आहे 1,45,652 आणि याचा स्कोअर निघतोय 544. तुम्ही जर OBC मध्ये असाल, 544च्या वरती असाल तर तुम्ही गव्हर्नमेंट BMS साठी सेफ झोनमध्ये आहात. आता OBC मध्ये आहोत सर पण आम्हाला प्रायव्हेट सुद्धा BMS चालते तर अशा विद्यार्थ्यांनी नेमका सेफ झोन कोणता गृहीत पकडावा. जे विद्यार्थी स्टेट मेरिट लिस्टमध्ये 27,606च्या वरती आहेत OBC मधले तर ते थोडे सेफ झोनमध्ये आहेत. स्कोअर जो आहे तर तो 392 मार्काच्या वर असायला पाहिजे. तर हे सगळं जे ॲनालिसिस आहे तर हे मागच्या वर्षीचा कट ऑफ, यावर्षीचा आलेला SML आणि उपलब्ध जागांची संख्या तर यावरून काढलेलं आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, जसं की मी सांगितलं जर कॉलेजेस आले तर थोडाफार चेंज होईल. आता जर समजा तुम्ही
SC मध्ये आहात तर तुम्ही नेमकं सेफ झोनमध्ये आहात का गव्हर्नमेंट कॉलेजसाठी? तुम्हाला दिसतंय की तुमचा SML हा 17,179च्या वरती यायला पाहिजे, जास्त लांब जायला नको. आणि जो ऑल इंडिया रँक आहे तर त्यानुसार स्कोअर निघतोय 501. 501 SC वाले सेफ झोनमध्ये आहेत गव्हर्नमेंट BAMS साठी. आता हेच जर आपण SC प्रायव्हेटचा विचार केला तर जवळपास 393 एवढा सेफ स्कोअर निघतोय कॅटेगरी SC 393 प्रायव्हेट BAMS कॉलेजसाठी. आता जर समजा तुम्हाला असं वाटतंय की सर आम्ही सेफ झोनपेक्षा खूप दूर आहे तर आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? आउट ऑफ स्टेट ऑप्शन असतात. MP साईडला जर तुम्ही विचारत असाल तर मित्रांनो थोडं थांबा. MP मध्ये सगळ्या स्थिती बघा, नंतर MP काउन्सिलिंगचा विचार करा. खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे, वेळेवर तुमची काही फसवणूक व्हायला नको. मी वारंवार सांगतोय की MP पेक्षा अजूनही बेटर ऑप्शन आपल्याकडे आहेत की जे आपण निवडायला पाहिजे. कारण आपण वर्ष आणि आपला सगळा जो पण फायनान्शियल प्लॅन आहे तर तो सुद्धा आपला व्यवस्थित आपण कोलमडायला नको कुठंच. तर त्यामुळं MP पेक्षा दुसरे सुद्धा बेटर ऑप्शन आपल्याकडे असतात. आता बघा, जर आपण VJचा विचार केला तर VJ मध्ये जो स्टुडंट आपल्याला दिसतोय गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तर त्याचा SML आहे 16,987 आणि ऑल इंडिया रँक आहे 2,02,84. याचा स्कोअर निघतोय 503. तुम्ही जर VJ मध्ये असाल 503च्या वर असाल गव्हर्नमेंट BAMS साठी सेफ आहात. जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये असाल तर तुमचा स्कोअर हा 408च्या वर यायला पाहिजे. प्रायव्हेट BAMS घेण्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे. 408च्या वर स्कोअर जर असेल तर तुम्हाला एक सेफ झोन आहे की तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही. आता प्रश्न येतो की सर NT मध्ये नेमकं काय होईल? 3 NTB, NTC, NTD. तुम्ही जर NTB मध्ये असाल प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन घेण्याची तयारी आहे. तुमचा SML 27,524च्या आतमध्ये यायला पाहिजे. ऑल इंडिया रँक 3,89,677 याच्या आतमध्ये पाहिजे आणि तुमचा स्कोअर हा 393 प्लस यायला पाहिजे. तरच तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. या कट ऑफवर नंतर इफेक्ट होऊ शकतो चौथ्या राऊंडमध्ये, पण त्यासाठी तुमचं रिपीटचं ऑप्शन पाहिजे. आता जर समजा तुम्ही NTC मध्ये आहात तर NTC मध्ये तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो 3,57,280 आणि सेफ स्कोअर निघतोय गव्हर्नमेंटचा 409 मार्क. जर तुम्ही जरा याला आपण प्रायव्हेटला जर का बघितलं तर 409 जो आपण गव्हर्नमेंटचा बघितला तर हा जवळपास निघतोय 384. ठीक आहे. आता एक कॅटेगरी NTD मध्ये प्रायव्हेटसाठी 398 मार्क्स लागतील आणि गव्हर्नमेंटसाठी जवळपास 460 मार्क लागतील. सर्वांचा प्रश्न की सर EWHचं नेमकं काय होईल? तर लक्षात घ्या, EWHच्या ज्या सीट्स आहेत तर त्या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला असतात. प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या अलॉटमेंट आहे तर त्यांना ओपनमधूनच मिळतात. तर त्यामुळं जो EWHचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ निघतोय तर तो 552 निघतोय आणि जो प्रायव्हेटचा जो ओपनचा कट ऑफ आहे 394 तर तोच EWS वाल्यांसाठी लागू होईल. आता प्रश्न असा की सर आम्ही SEBC मध्ये आहोत, मग यांचं नेमकं काय होईल? बघा मित्रांनो, मागच्या वर्षीच्या डेटामध्ये SEBC ही कॅटेगरी नसल्यामुळं हा जो कट ऑफ आहे तर हा कट ऑफ प्रेडिक्ट करणं थोडं अवघड आहे. पण तरी सुद्धा तुम्ही एक सेफ झोन पकडा की तुम्हाला जर समजा प्रायव्हेट BAMS चालत असेल तर 390 प्लस तुमचे मार्क्स यायला पाहिजे आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर 550 प्लस तुम्ही यायला पाहिजे. तर हे सगळे सेफ झोन होते. यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. जिजाऊ अकॅडमीचं ॲप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डाउनलोड करा म्हणजे येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण थांबूया. ओके, बाय.